बघूया काय होते. श्रेयाचा पहिला चेंडू आहे षटकातला. वाईट प्लस बाईटच्या दोन एकूण 3 धावा मिळत आहेत. 3 धावांशी अवांतर धावांशी खातं उघडलंय. आताच्या 3 धावा. परत एकदा श्रेयाचा पुढचा चेंडू. हा मात्र चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. धाव काय मिळत नाही. परत एकदा श्रेयाचा पुढचा चेंडू भाऊसाठी. आणि आता मात्र दणदणीत सनसनीत असा चौकार. भाऊच्या बॅटच्या पट्ट्यातून निघालेला अतिशय सनसनीत चौकार. चौकारनं धावसंख्या 7 वर सरकते. कृपया चेंडू द्यायचा आहे लवकरच स्वयंसेवकांनी. कृपया मॅच बॉल आणून द्यायचा आहे लवकरच. धावसंख्या होती ती 7. भाऊसाठी हा परत एकदा दणदणीत सनसनीत असा चौकार. धावसंख्या चौकारने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 11 वर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 11. परत एकदा पुढचा चेंडू श्रेयाचा. हा मात्र चांगला चेंडू. परंतु 2 धाव काय वाचू शकलेले नाहीये. 2 धावांची धावसंख्या 13 वर सरकते. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 13. परत एकदा श्रेयाचा पुढचा चेंडू भाऊसाठी. आणि चौकार 17. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 17 वर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 17. परत एकदा श्रेयाचा पुढचा चेंडू आणि परत एकदा चौकार 21. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 21 धावा. सौरव चांगली गोलंदाजी करतो. चला सौरवचा या षटकातला पहिला चेंडू. सौरव टू संतोष. वाईट बॉलचा इशारा होतोय. ही एक धाव. एका धावनीची धावसंख्या 22 वर सरकते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 22. परत एकदा सौरवचा पुढचा चेंडू. हा मात्र चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. या चेंडूवर धाव काय मिळत नाहीये. धावसंख्या थांबलेली 22 वर. परत एकदा पुढचा चेंडू. हा मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. 23. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 23. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना परत एकदा पुढचा चेंडू. मला वाटतं पंच काहीशी सल्ला मसलत करतायत. आणि आमदार ब्रुंबाड. दरम्यान सौरवचा पुढचा चेंडू. हा वाईटचा इशारा होतोय. 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 24 वर. या षटकातले 2 चेंडू झालेले. धावसंख्या झाली 24. परत एकदा सौरवचा पुढचा चेंडू अमोलसाठी. हा चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. धाव काय मिळत नाही चेंडूवर. धावसंख्या थांबलेली 24 वर. ही एक धाव. 25. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 25. आणि हा मात्र चौकार 29. भाऊच्या बॅटच्या पट्ट्यातून निघालेला दणदणीत सनसनीत चौकार. केदारनाथ वॉरियर्स नायक संघमालक आपल्या देखील प्लेयर्सची जेवणाची व्यवस्था केलेली आहे मिलमध्ये. कृपया आपण जायचं आहे. हा देखील चौकार. दरम्यान 2 षटकांखेरीस धावसंख्या येते 3. हा वाईट बॉलचा इशारा होतोय. 1 धाव. 34. मला वाटतं ओबी कवळकर बॉलर असावा. धावसंख्या 34. परत एकदा ओबीचा पुढचा बॉल. या 2 धावा. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते आहे. धावसंख्या पोहोचते ती 36 वर. ओबीचा पुढचा चेंडू अमोलसाठी. धावसंख्या ती 36. आणि त्रिपाळ उडवलेला आहे. 36 या धावसंख्येवर दुसरा धक्का बसतोय. त्याची जागा घेण्यासाठी मला वाटतं बंधू जातोय.
धावसंख्या ती 36. उमेचा पुढचा चेंडू आता मात्र बंधूसाठी. हा चांगला फटका पडतो. एक धाव काय वाचवू शकलेला नाही. 37. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 37. परत एकदा उमेचा पुढचा चेंडू. एक धाव. 38. चांगली गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. धावसंख्या थांबलेली 38 वर. परत एकदा उमेचा पुढचा चेंडू. चांगला चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी करतो. या षटकामध्ये खूपच धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या ती 38. 5च धावा दिल्या आहेत आतापर्यंत. आणि परत एकदा निर्धावाचा चेंडू. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्येसाठी 38 धावा. खूपच चांगली गोलंदाजी केली. टिचून गोलंदाजी केली आहे. परत एकदा सामन्याला सुरुवात होते. सौरभचा या षटकाचा पहिला चेंडू. हा चांगला चेंडू. निर्धावाचा चेंडू. चेंडू काय भाऊच्या बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही. सौरभचा परत एकदा पुढचा चेंडू भाऊसाठी. आणि चौकार. चौकार. धावसंख्या पोचते ती 42 वर. परत एकदा पुढचा चेंडू. आमंत्रण निर्धाव चेंडू. धाव काय मिळत नाही. धावसंख्या थांबलेली 42 वर. चांगली गोलंदाजी करतोय सौरभ. परत एकदा पुढचा चेंडू. हा व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एक धाव. 43. वैयक्तिक 29 धावावर खेळतोय तो भाऊ. धावसंख्या 43. परत एकदा व्हाईट बॉलचा इशारा होतोय. 44. धावसंख्या 44. परत एकदा पुढचा चेंडू. आताच्या 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोचते ती 46 वर. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना 46. परत एकदा पुढचा चेंडू. आणि चौकार. 50. अर्धशतक धावफलकावर लागतंय. पन्नास. 35 धावांवर खेळतोय भाऊ. बघूया पहिलं अर्धशतक वैयक्तिक लागेल. हा परत एकदा चौकार. 4 षटकांखेरीज धावसंख्या ती 54 धावा. शेवटचे षटक घेऊन कोण येतात आपल्याला बघायचंय. धावसंख्या ती 54. आणि हा पहिला दणदणीत सनसनीचा चौकार. 58. आता मात्र बंधू देखील काहीसा लयीत येतोय. धावसंख्या ती 58. पुढचा चेंडू. परत एकदा चौकार. 62. आता मात्र पुढचा चेंडू. परत एकदा प्रतिमाचा फटका. क्लास होता त्या फटक्यामध्ये बंधूचा. धावसंख्या ती 66. सलग 3 चेंडूवर 3 चौकार मारले. धावसंख्या ती 66. पुढचा चेंडू. परत एकदा चौकार. 70. सलग 4 चेंडूवर 4 चौकार मारले. वा काय फलंदाजी करतोय बंधू. नंदू सबका बंधू. धावसंख्या ती 70. परत एकदा पुढचा चेंडू. आता मात्र 1 धाव. 71. आता मात्र या चेंडूवर 1च धाव मिळते. धावसंख्या ती 71. चांगली धावसंख्या जमवली. कृपया सांगायचे पंचांनी सूचना करायची एकदा फलंदाजाला. परत एकदा सामन्याला सुरुवात होते. ही 1 धाव. आणि या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पहिल्यांदाच पूर्ण केलेल्या आहेत 2 धावा. आणि अशा प्रकारे निर्धारित 5 षटकांचा खेळ संपतोय. 73 धावा जमवल्या आहेत. चांगली फलंदाजी केली. भाऊने देखील चांगली फलंदाजी केली पहिल्यापासून. आणि त्याला तितकीच चांगली साथ दिली बंधूने.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन आला तो संतोष, त्याचा सामना करीत तो श्रेया. संतोषचा पहिला चेंडू आणि चांगला फटकावलेला. श्रेयाने देखील चांगली सुरुवात केली चौकाराने. संतोष अतिशय खणखणीत असा चौकार पाहायला मिळतोय तो श्रेया मांजरेकरच्या बॅटमधून. सलग 2 चेंडूवरती मला वाटते 2 चौकार लगावले श्रेयस मांजरेकर यांनी. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे तो दिविज पॅकर्स या संघाला. संतोष पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड 2 श्रेया, आणि हा मात्र सुंदर चेंडू होता. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावते ती 8 या धावसंख्येवर. पहिलं षटक चालू असताना संतोष पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड 2 श्रेयस मांजरेकर, आणि या चेंडूवरती खणखणीत चौकार वसूल करतोय तो श्रेयस मांजरेकर. या 4 धावांनी आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती 12 या धावसंख्येवरती. 74 धावांचं उद्दिष्ट गाठायचं आहे ते दिविज पॅकर्स या संघाला. आणि हा सुंदर चेंडू होता. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते लॉंगॉनच्या दिशेने. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावते ती 12 या धावसंख्येवर. आणि हा सुद्धा डॉट बॉल जातोय. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस दिविज पॅकर्स या संघाची धाव पाहूया की 4 धावा वसूल करतोय तो योगेश. 4 धावा वसूल करतोय योगेश. धावसंख्या होते ती 16. आणि आता मात्र हा डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. पंच बंटी जाधव वाईट चेंडू म्हणून घोषित करतात. अवांतर धावेत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17व्या धावसंख्येवर. आणि या चेंडूवर सुद्धा सुंदर फटका पाहायला मिळतोय तो योगेशच्या बॅटमधून. दुसरा चौकार पाहायला मिळतोय तो योगेशच्या बॅटमधून. या 4 धावांनी आता धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती 21व्या धावसंख्येवर. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे दिविज पॅकर्स या संघाला. आणि या चेंडूवर सुद्धा पुन्हा 4 धावा पाहायला मिळत आहेत. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार वसूल करतो योगेश दळवी. एकदा योगेश दळवीसाठी टाळ्या होऊ देत. 500 रुपये 6 ला 6 योगेश दळवी. 500 रुपये सुधाकर वीर यांच्याकडून. जस्ट 2 स्टेप्स टू गो टू विन 500. 300 रुपये जवळपास खिशात आले. फक्त 200 बाकी. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय तो 29 या धावसंख्येवरती. थोडासा महागडा ठरतोय तो अभिनय गुरसळे आपल्या या षटकामध्ये. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या होती ती 12 आणि या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या धावसंख्येवर. नाही नाही नाही, देने वाले के हाथ हजारों, लेने वाले की दुबली झोली. 500 गया. आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव जातोय. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटक. पहिल्या पर्वात आपण सर्वांचं स्वागत आहे. आणि चालू असलेला सामना मला वाटतं हा या ठिकाणी स्वरा स्पोर्ट्स 89 आणि दिविज पॅकर्स या 2 संघांच्या दरम्यान चालू असलेला सामना आहे. आणि श्रेयस मांजरेकर कुठेतरी मला वाटतं या ठिकाणी अडखळताना दिसतोय. त्याला पुरेशी साथ दिली योगेश दळवी सारख्या फलंदाजाने. सलग 7 चौकार लगावले होते आणि मला वाटते 500चं पारितोषिक सुद्धा या ठिकाणी लागलेलं होतं. परंतु त्याचा आस्वाद काही घेता येईल. बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न होतोय सफल. चौकारनिशी धावसंख्येत 4 ने अचानक बदल होतोय आणि धावसंख्या नक्कीच जाऊन पोहोचतीये 34. बिनबाद 34. अतिशय सुंदर मला वाटतं पहिला जो सामना या पहिल्या दिवशीचा झाला होता तो सुद्धा अतिशय सुंदर सुरेख सामना झाला होता आणि अतिशय सुंदर संदेशच्या माध्यमातून अतिशय सुंदर चेंडू फेकण्यात आला होता. परंतु या 2 धावा यष्टीचीत मला वाटतं करण्याची संधी सुद्धा होती. ती नामी संधी या ठिकाणी हुकली जाते आणि थोडंसं आक्रमण करावं लागणार आहे. श्रेयस लष्कराशी बॅकफूट मारण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी चेंडू उडवला जातोय. एका धावेनिशी धावसंख्येत 1 ने अचानक बदल होताना दिसतोय आणि अशा पद्धतीने थोड्या धावसंख्येची या ठिकाणी भर पडून खूप मोठ्या धावसंख्येचा डोंगराचा आपण पाठलाग करतोय मित्र. अतिशय सुंदर पहिला वहिला प्रयत्न आहे. मुरबाड क्षेत्राच्या माध्यमातून असलेल्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे पहिलं वर्ष पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातले अतिशय सुंदर सुरेख चाललेले सामने आहेत. अतिशय सुंदर. मी सुंदर सुरेख या शब्दांचा वापर मित्रांनो अशासाठीच करतोय की कारण हा चेंडू सुद्धा बघा पण दोन्ही अतिशय सुंदर चेंडू फेकलेला आहे. धावसंख्येकडे वळतोय. धावसंख्या नक्कीच
37 कडे जाताना आपण टीसीसी बघतोय. कुचांबे कर्णधार नाणेफेकी साठी टीसीसी कुचांबे. या ठिकाणी स्वप्नील सपाट बॉलरच्या माध्यमातून आपलं नशीब प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आजमावताना दिसतो. तो आता मात्र एका वेगळ्या भूमिकेत आणि अतिशय सुंदर सुंदर बॅकफुटला जाऊन मारण्याचा दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न होता. प्रयत्न दोघांचा सफल होताना दिसतोय आणि अशा दरम्यान सलगचे 2 धक्के लागताना दिविज पॅकर्स या संघाला कुठेतरी अडचणीत सापडतोय. दिविज पॅकर्स हा संघ आणि तिसरा या ठिकाणी जो फलंदाज येतोय त्या फलंदाजाची मी आणखी नवीन वेगळी ओळख काय करून देणार. वन ऑफ द लेजंड आपण म्हणू शकतो मकरंदजी परकर. अतिशय सुंदर बघा मित्रांनो, गुणवत्ता कितीही तुमची मोठी असली तरी अनुभव त्याच्यावरती नक्कीच मात करताना दिसतोय. कुठेतरी बॅकफुट लागून मारण्याचा प्रयत्न सफल होतो. धावसंख्या 4 ने बदल. धावसंख्या होती आहे 41 4-1. 2 गाड्यांचे मोबदल्यात या ठिकाणी 41 धावसंख्येकडे वळतोय आणि मकरंदजी अतिशय सुंदर पहिल्याच चेंडूवरती सुरेख फटका मारला होता. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. 12 चेंडू आणि 33 धावा कॅल्क्युलेटिव्ह माइंडने मित्रांनो प्रत्येकाने खेळायचं. फलंदाजाने सुद्धा आणि गोलंदाजाने सुद्धा अतिशय पिचून गोलंदाजी करायची. या पुरबडच्या क्षेत्रात आम्हाला मित्रांनो चांगले सामने बघायला मिळाले पाहिजेत. सामने अतिशय गाजून उभारले पाहिजेत आणि होतच सुद्धा. परंतु श्रेयस कुठेतरी नक्कीच आपल्या नावाला साजेसा खेळ करताना दिसतो. संतोष समाचार घेताना पहिल्या षटकात सुद्धा आक्रमण केलं होतं, परंतु पहिल्या षटकात मी म्हणेन 50-50 हा चौकार नक्कीच चौकार ऑफ साईडच्या दिशेने तटवलेला हलकाच चेंडू होता, परंतु तो चौकाराशी जातोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु ब्लॉकवर चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी एका धावेनिशीच समाधान मानावं लागतंय आणि या एका धावेच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या 46 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा. मकरंदजी परकर या ठिकाणी मी नक्कीच वारंवार यांचा एक वन ऑफ लेजंड ऑल टाइम फेवरेट माझा अतिशय चांगला गुणी खेळाडू आहे आणि हा टॅप करण्याचा प्रयत्न सफल. नो प्लस या 4 अतिशय सुरेख मला वाटतं बोनस टाकलाय या ठिकाणी. नो आणि फुलटॉस चेंडू म्हणजे बॉक्स नाईट अंडम क्रिकेट स्पर्धांमधला हा गुन्हा आहे मित्रांनो आणि गुन्ह्याला चुकीला कधीच माफी नसते. दरम्यान हाच कुठेतरी प्रत्यय आपल्याला येताना दिसतोय आणि चौकार लगावतात मकरंदजी परकर. 51 5 धावसंख्या होते 51. सुंदर सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पुनरुज्जीवन करताना दिसतात. गोलंदाजांना वारंवार नोट दिली जाते त्यांच्या मागे असणाऱ्या सूरज यांच्याकडून आणि अतिशय सुरेख गोलंदाजी करताना संतोष सुद्धा पाहायला मिळतात आणि बॅकफुट लागून मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातो सरळ हातांमध्ये दिशेने आणि या ठिकाणी चेंडू सुद्धा विचारले जातात. कॅल्क्युलेटिव्ह माइंडने खेळणारा मित्रांनो हा फलंदाज आहे. अतिशय सुंदर सुरेख फटका. मी म्हटल्याप्रमाणेच कॉन्फिडन्स या खेळाडूंमध्ये इतका भरलेला आहे. धावसंख्या या ठिकाणी 55 होताना दिसते. 55 2 संघ या ठिकाणी 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि हा थोडासा फ्रंट फुट लागून मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी थोडंसं मला वाटतं षटक संपल्याची गुन्हा करतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा गचाळपणा बघायला मिळाला होता, परंतु सावरलंय, चौकार वाचवलाय. सागरजी मला वाटतं पुन्हा एकदा अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आपल्याला. नक्कीच 6 चेंडू बाकी आहे आणि 19 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास 5 चेंडू तर कनेक्ट करायचेच आहेत. आम्ही म्हटल्याप्रमाणेच, कारण पहिला जो सामना मी या स्पर्धेतला बघितला तो मला वाटते श्रीराम मागच्या संघांकडून खेळताना ऋतिकच्या वाट्याला सुद्धा अशीच काहीची परिस्थिती आली होती, परंतु त्या ठिकाणी ऋतिक मात्र अडखळला आणि बघूया या ठिकाणी ऋतिक जेवढा ताकदीचा फलंदाज होता तेवढ्याच आणि तितक्या 19 धावा पंचांच्या डाव्या बाजूने आणि हा एक्स्ट्रा असण्याची खुणा पंच दोन्ही हात फैलावून प्रशांत आमच्याकडे नक्कीच दाखवत आहेत. 18-6-18 बॅकफुट लागून मारण्याचा प्रयत्न सफल होतोय. 4 धावा. सागरजी केदारनाथ आरवली. मला वाटते बऱ्याच गोलंदाजांवरती ज्याने मात दाखवली आहे तो श्रेयस. बॅकफुट लागून मारण्याचा प्रयत्न आहे. माझे शब्दाने शब्द खरे ठरवतोय श्रेयस. अतिशय सुंदर. थँक्यू डीजे. मला वाटतं डीजेच्या माध्यमातून बघतो, परंतु टॉप 5 मध्ये या नक्कीच फलंदाजाचं नाव येतं आणि नावानिशी ताजेचा खेळ करताना दिसतो. चौकार आणि चौकार. अतिशय उत्कंठावर्धक सामना. 3 चेंडू आणि 6 धावा. सागरजी 3 चेंडू आणि 6 धावा. जितका उत्कंठावर्धक व्हायला हवा होता तितका होताना दिसत नाही, परंतु क्रिकेट काही होऊ शकतं.
आणि मी म्हटल्याप्रमाणे क्रिकेट आहे. आत्ता मात्र उत्कंठा वाढली. 2 चेंडू आणि 6 धावा. आता मात्र एक चौकार आणि एक 2 धावांनिशी असा चेंडू ठरवावा लागेल. परंतु बघू श्रेयस आक्रमण करतो का दोन्ही चौकारांसाठी हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. 2 चेंडू आणि 6 धावा. श्रेयस जितका चांगला प्रयत्न सुरुवातीला केला शेवटही तितकाच चांगला करायचा आहे. आणि हा अडवलेला आहे. या ठिकाणी फलंदाज बाद आणि 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. गोलंदाजाने अतिशय सुंदर पुनरागमन केलं मित्रांनो. पहिल्याच 3 चेंडूमध्ये 3 चौकार दिले होते, परंतु ते दडपण न घेता पुनरागमन केले. कमबॅक असावं तर असं, जसं आपण बॉलिवूडच्या माध्यमातून बघतो की बऱ्याच कालखंडानंतर ज्याने ॲनिमल सारखा सुपरहिट सिनेमा दिला विलनच्या माध्यमातून, कारण बरीच या ठिकाणी सुपर ओव्हरची नक्कीच स्कोर इक्वलसाठी सुपर ओव्हर खेळवता येईल. तुमचा डाऊनफॉल किती मोठा असता ते चालेल, परंतु कमबॅक मात्र लॉर्ड बॉबी सारखं पळायला पाहिजे. आणि हा चेंडू टाकतोय स्वर. या ठिकाणी फलंदाज सुद्धा बाद होताना दिसतो. श्रेयसची बघा कॅल्क्युलेटिव्ह बॅग खेळली आहे, स्ट्राईक मात्र घेतली आहे. स्ट्राईक या ठिकाणी घेताना दिसत आहेत आणि थोडंसं अपील होत आहे अपोजिट संघांकडून सुद्धा. स्वरा स्पोर्ट्स नाहीशी संघाकडून छोटं अपील होतं, परंतु अपील फेटाळलं जात आहे. आणि अतिशय सुंदर सुरेख माइंडसेट टाकून श्रेयस मात्र या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती येतोय. 1 चेंडू 5 धावा. सागरजी, कॅन यू गेस सुपर ओव्हर या एनिथिंग एल्स डिफरंट? श्रेयसचं नाव जर पाहता आपण बघितलं तर आणि मला वाटतंय तर पहिली सुपर ओव्हर सगळ्यांना पाहायला मिळाली पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. आणि या ठिकाणी